खरं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळी वक्तव्य केले जातात. खरे तर प्रत्येक पक्षामध्ये कित्येक वाचाळवीर आहे आणि ते वारंवार आपल्या तोंडातून आपल्या मुखातून वेगवेगळी गरळ ओकत असतात. परंतु या सगळ्यांकडे महाराष्ट्र दुर्लक्ष करायला शिकलेला आहे. परंतु एखाद्या जबाबदार नेत्याने, एखाद्या मोठ्या नेत्याने, एका राष्ट्रीय नेत्याने, एखाद्या जाणत्या नेत्याने जर चुकीचं वक्तव्य जर केलं तर मात्र त्याचे महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्रातल्या तरुणांवर, मतदारांवर गंभीर परिणाम होत असतात. आणि असंच काहीचं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे आणि त्याच वक्तव्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, शरद पवारांनी खरं तर छत्रपती संभाजीनगर येथे मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा, मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके भुजबळ यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा आणि महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादीची भूमिका ही सुसंवादाची असणार आहे असं जाहीरपणे सांगितलं. खरं तर या सगळ्या वाक्यांमधून त्यांनी गोलमाल उत्तरं दिलेली होती. एकूणच काय तर गप्पा मारा, पण प्रश्न काही सोडवू नका. एकूणच काय, माझी भूमिका ही सुसंवादाची असणार आहे परंतु प्रश्न सोडवण्याची नसणार आहे असं त्यांनी तिथे सांगितलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी अजून एका कार्यक्रमामध्ये बोलताना अत्यंत गंभीर वक्तव्य केलेलं आहे. ते वक्तव्य असं होतं की महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होणार का? खरं तर मणिपूर येथील परिस्थिती ही अत्यंत भिन्न आहे. मणिपूरमध्ये आरक्षणाचा जरी प्रश्न असला तरी तो भिन्न जमातींमध्ये आहे आणि त्या जमाती अत्यंत हिंस्र आहेत आणि त्यांच्यामुळे त्या भागातील ऑलरेडीच मुळात असलेले वेगवेगळे प्रश्न, त्या भागावरती वारंवार कोसळणारी संकट आणि त्यातून त्या भागामध्ये कायदा सुव्यवस्थेचा असलेला प्रश्न आणि या सगळ्यांमधून तिथे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. या परिस्थितीला सुद्धा राजकारणीच पुरेपूर कारणीभूत आहे हे इथे सांगायला नको. परंतु आता महाराष्ट्रातली परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये हे होणं शक्य नाही हे खरं तर पवारांना माहिती नाही आहे का? पवारांना हे सगळं माहिती आहे. महाराष्ट्राची माती कशी आहे, महाराष्ट्राचे संस्कार कसे आहे, महाराष्ट्राचे विचार कसे आहे. खरं तर हेच पवार महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात. मग पवारांना आता शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरती विश्वास राहिलेला नाहीये का? हे महाराष्ट्र संत ज्ञानेश्वरांची, संत तुकोबांची भूमी आहे. मग या पवारांना आता संतांच्या या भूमीवरती संतांनी पेरलेल्या विचारांवर विश्वास राहिलेला नाहीये का? हा महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि त्यांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभं केलं, शांतता स्थापली आणि कित्येक बाहेरून आलेल्या लोकांना त्यांनी इथून पळवून लावलं व आपल्या स्वतःच्या लोकांचं राज्य इथं निर्माण केलं. मग शरद पवारांना आता शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या 18 पगड जातीच्या मोठीवरती आता विश्वास राहिलेला नाहीये का? खरं तर याच्यानंतरही कित्येक नावं घेता येतील. एवढे महान लोक, एवढे महान विचारवंत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि या सगळ्यांच्या विचारांचा परिपाक म्हणजे महाराष्ट्रामध्ये बांधल्या गेलेली एक सामाजिक वीण. कुठल्या तरी राजकारणापोटी, कुठल्या तरी एखाद्या आंदोलनापोटी ही वीण उधळल्या जाईल इतका महाराष्ट्राचा विचार कमकुवत शरद पवारांना वाटतो का? कुठल्या तरी एखाद्या राजकीय पक्षाने वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून महाराष्ट्राचा मणिपूर होईल इतका महाराष्ट्राचा विचार शरद पवारांना कमकुवत वाटतो का? शरद पवारांचा मराठी जनतेवरती आता विश्वास राहिलेला नाहीये का? शरद पवारांना महाराष्ट्राच्या तरुणाईवर विश्वास राहिलेला नाहीये का? शरद पवारांचा महाराष्ट्रातील विचारवंतांवरती विश्वास राहिलेला नाहीये का? शरद पवारांचा महाराष्ट्रातील कित्येक लेखकांवरती आता विश्वास राहिलेला नाहीये का? कारण या सगळ्या गोष्टींमधून सामाजिक एकता महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झालेली आहे आणि गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र हा या एकतेने बांधला गेलेला आहे. बऱ्याचदा जातीयवादी, धर्मवादी भूमिका घेणारे पक्ष या महाराष्ट्रामध्ये आले आणि गेले, परंतु महाराष्ट्र हा एकसंध होता, एकसंध आहे आणि एकसंध राहील. महाराष्ट्राचे प्रश्न वेगवेगळे असू शकतात, त्या प्रश्नांसाठी आंदोलनं असू शकतात, या प्रश्नांसाठी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होऊ शकतात, या प्रश्नांसाठी एकमेकांचा विरोध होऊ शकतो, परंतु महाराष्ट्र
कुणाला नागडं करून फिरवणारा महाराष्ट्र नाहीये, हे आता शरद पवारांना समजून सांगण्याची वेळ आलेली आहे का? तर मित्रांनो, खरं तर महाराष्ट्र ही साधू संतांची पावनभूमी आहे. महाराष्ट्र ही कर्मवीरांची पावनभूमी आहे. महाराष्ट्र ही विचारवंतांची पावनभूमी आहे. महाराष्ट्र ही संघर्षाची पावनभूमी आहे. आणि महाराष्ट्र हा कायम हे विचार जपणार, आपल्या मनामध्ये जपणार आणि ते येणाऱ्या पिढ्यांना देखील सांगणार. कुठल्या राजकीय पक्षाच्या स्वार्थासाठी, कुठल्या जातीच्या स्वार्थासाठी किंवा कुठल्या जातीच्या विरोधासाठी महाराष्ट्र हे असले प्रकार कधीही करणार नाही. आणि असं करण्याची आकांक्षा, अपेक्षा बाळगणाऱ्यांना पायदळीत उडवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मला इथे वाटतं. जर हा व्हिडिओ आपल्याला अभ्यासपूर्ण जर वाटला असेल, माहितीपूर्ण जर वाटला असेल, तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे महाराष्ट्राचे विचार तळागाळामध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा. आणि जर अजूनही आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.